आईची साक्ष आहे. आई म्हणते की त्यांना वर्षाला दर महिन्याला 2000 रुपये बँकेमध्ये जमा व्हायचे. आता 3 महिने गेले ते 3 महिन्यामध्ये त्यांना एकदाही पैसे जमा झाले नाही. म्हणून मी आई निराश होऊन देवाकडे रोज प्रार्थना करत होती. मग 2017 आईने देवाकडे प्रार्थना केली की मला पैसे मिळावे म्हणून. ती प्रार्थना देवाने ऐकली. आता आई म्हणते की 3 महिन्यानंतर त्याला 8000 रुपये एकदाच भेटले नाहीत. तुमचे पैसे तुम्हाला मिळत नव्हते, विधवाच आहे बरोबर. 3 महिने मिळले नाही पैसे आणि तुम्ही केंद्रात प्रार्थना केली आणि घरी पण प्रार्थना करत राहिले की देव जर मला पैसे देईल बरोबर तर मी काय करेन, देवाला देईल. तुझं दान मी बघितलं म्हणून सांगतोय बरोबर ना. शनिवारी तू दान दिलं होतं. मी विचारलं गेलं हिने दान दिलं तर इथला पोर म्हणाला सेवा करतो तो ब्रदर तिचे पैसे मिळत नव्हते. काय पैसे मिळत नव्हते, 3 महिने झाले. मी प्रार्थना पण केली होती आणि त्यांनी पण घरी प्रार्थना केली. यामुळे या महिन्यात 8000 त्यांना पैसे मिळले आणि म्हणून तिने देवाच्या कामासाठी दान दिले. तिच्या इथे कमाल की बात आहे, देवाने दिलं तर देवाच्या कामासाठी बनावलं. खुश आहे देव तुमच्या बरोबर आहे ना. हर वेळेला तुम्ही लढून दाखवता पण देव तुम्हाला हसवतो की नाही. अनेक आल्या ना की लढतात, भेटायला आला तरी सुरू असतो. का माहित आहे, त्यांचा मुलगा होता सैतानाने त्याला पण नष्ट केलं. हिने देवामध्ये त्याला आम्ही दाखवलं पण तो टिकला नाही, राहिला नाही म्हणून सैतानाने त्याला नष्ट करून टाकलं. घरवाला पण नष्ट झाला पण हिने तरी पण देवाला सोडलं नाही. हाच तर विश्वास आहे म्हणून देवामध्ये आस्पर्धी आहे. देवामध्ये असताना सैतानाने घरात धोका दिला, तरुण मुलगा नष्ट केला, एकटी झाली, नवरा पण नष्ट केला. पण देवाला हृदयातून नाही काय. मी पण फेल आहे त्यांच्या समोर. प्रेरणा तुम्हाला आशीर्वाद आणि अजून टिकण्याची तुम्हाला सामर्थ्य देतो.